शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे। आज जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम ठाकरे गटाकडून आणि शिवसेना शिंदे गटाकडून घेण्यात येत आहेत, परंतु सर्वांचं लक्ष मुंबईमध्ये आहे। कारण की बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच दोन्ही गटाकडून जे आहे ते मेळावे घेण्यात आलेले आहेत। ठाकरे गटाचा मेळावा जो आहे तो अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी होतोय, तर शिंदे गटाचा मेळावा जो आहे तो BKC या मैदानावरती होतोय। ठाकरे गटाच्या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आणि खरं तर नवीन वर्ष लागल्यानंतर हा पहिला मेळावा आहे आणि या पहिल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त नक्की उद्धव ठाकरे शिवसैनिकांना, विशेषतः मुंबईतील शिवसैनिकांना आणि राज्यातील जिल्हा प्रमुखांना काय संदेश देणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। थोड्याच वेळामध्ये म्हणजे 6 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गायक नंदेश उमप यांच्या माध्यमातून विविध पोवाडे, गोंधळ आणि त्याचसोबतीचं महाराष्ट्र गीतं अशा प्रकारची सादर केली जाणार आहेत। त्याचसोबतच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनपटावरील एक पोवाडा देखील या ठिकाणी सादर केला जाणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशभरामध्ये जे काही कार्य केलं होतं या कार्यावरती एक पोवाडा रचण्यात आलेला आहे आणि त्या पोवाडा देखील या ठिकाणी गाण्यात येणार आहे, त्याचं सादरीकरण केलं जाणार आहे। त्याचसोबतच जी मंचावरती मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे, या स्क्रीनवरती बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाणार आहे। विविध गाणी बाळासाहेबांची या ठिकाणी सादर केली जाणार आहेत आणि ही जीवनपट दाखवत असताना बाळासाहेबांच्या काही जुन्या आठवणी आहेत, त्यामध्ये दसरा मेळाव्यातल्या काही आठवणी असतील, नोकरदारांच्या आठवणी असतील, विशेषतः मुंबईतील मराठी माणसांच्या काही आठवणी असतील, सभांच्या आठवणी असतील। या आठवणी ज्या आहेत त्या फोटोंच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून ज्या आहे ती या सभेच्या दरम्यान स्क्रीनवरती दाखवण्यात येणार आहे। ते या सभेला सर्व राज्यातील जिल्हा प्रमुख, त्याचसोबतच मुंबईतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। जवळपास 20 ते 25 हजार खुर्च्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि त्याचसोबतच मंचावरती मुख्य नेते जे आहेत ते मुख्य नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहतील। सर्वांचं लक्ष खरं तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे आहे, कारण की मागच्या महिन्यामध्ये जवळपास 2 आठवडे मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका सुरू होत्या आणि या आढावा बैठका आगामी मुंबई महानगरपालिका, त्यासोबतच राज्यातील महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर ह्या बैठका पार पडत होत्या आणि या बैठकांमध्ये विशेषतः सर्व पदाधिकाऱ्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये अपयश आलं, त्यानंतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये खरं तर ठाकरे गटानं स्वबळावरती लढावं अशी खरं तर या पदाधिकाऱ्यांची मागणी होती। त्यानंतर स्वतः संजय राऊतांनी देखील सूतोवाच केला होता की सर्व पदाधिकाऱ्यांचा एकच म्हणणं आहे की मुंबई महानगरपालिका आणि इतर मुख्य महानगरपालिका आहेत त्या मुख्य महानगरपालिका आपण स्वबळावर लढाव्या असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आजच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की 2 दिवसापूर्वी ठाकरे गटाचे उपनेते आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी असं देखील म्हटलं होतं की कदाचित स्वबळाचा नारा जो आहे तो या सभेमधून दिला जाऊ शकतो, कारण की आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त ठाकरे गट स्वबळाचा नारा देतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती हा मेळाव्याला महत्त्व आहे। मुंबई महानगरपालिका निवडणूक अत्यंत ठाकरे गटासाठी महत्त्व आहे, कारण की गेल्या 25 ते 30 वर्षांपासून खरं तर ठाकरेंची एकहाती सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवरती असलेली आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यावेळेस युतीसोबत भाजप देखील असलेलं पाहायला मिळत होतं। परंतु ज्या पद्धतीने ठाकरे गट आणि शिंदे गट हे 2 गट झाल्यानंतर पहिलीच महानगरपालिका मुंबईची असणार आहे, त्याच्यामुळं ठाकरे गट आपली जी 25-30 वर्षांपासूनची परंपरा महानगरपालिकेवर होती ती राखणार का याकडे सर्वांचं लक्ष असताना ह्या मेळाव्याकडे देखील लक्ष आहे। कारण की मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नक्की मुंबईच्या पदाधिकाऱ्यांना काय संकेत देतात किंवा काय कानमंत्र देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळामध्ये या खरं तर मेळाव्याला सुरुवात होईल। याच्या अगोदर जर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आपण पाहिली तर अनेक जयंत्या झाल्या, परंतु गेल्या 2 ते 3 वर्षांपासूनच्या जयंत्या विशेषतः चर्चेत आहेत, कारण की शिंदे गट आणि ठाकरे गट हे जयंतीनिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन खरं तर केलं जातं। ठाकरे गटाकडून गेल्या वर्षी आपण जर पाहायला गेलं तर सायनच्या माटुंग्याच्या सभागृहामध्ये आयोजन करण्यात आलं होतं, परंतु यावर्षी आगामी अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गटानं मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे नक्की काय बोलतात, उद्धव ठाकरे बोलल्यानंतर पदाधिकाऱ्यांची नक्की कशी भूमिका राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारे सह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।